लढाई अस्तित्वाची, लढाई सत्तेची, लढाई बळाची आणि फक्त जिंकण्याची. सावंतवाडीचं नगराध्यक्षपद कोणाकडे जाणार? वेंगुर्ला आणि मालवणचा कारभार कोण पाहणार? कणकवलीत कोण कोणाला शह देणार? सिंधुदुर्गातल्या नगरपालिका आणि नगरपंचायत इलेक्शनची पहिली ब्रेकिंग, पहिली बातमी आणि आतली बातमी पहा फक्त हॅलो सिंधुदुर्गच्या खास शोमध्ये. संघर्ष सत्तेचा, फैसला जनतेचा. खरं तर रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि हॅलो सिंधुदुर्गच्या माझा जाहीरनामा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण भेटत आहोत सौ अन्नपूर्णा कोलगावकर. खरं तर सौ अन्नपूर्णा कोलगावकर यांची ओळख करून द्यायची तशी गरज भासणार नाही, कारण आतापर्यंत त्यांचं सामाजिक कार्य पाहता आणि सामाजिक कार्यासोबत त्यांनी राजकीय क्षेत्रामध्ये देखील यापूर्वी काम केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या कार्याचा ठसा देखील चांगल्या पद्धतीने उमटवलेला आहे. खरं तर सावंतवाडीच्या उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी अगदी काम केलं आहे. मध्यंतरी त्यांना त्याचवेळी प्रभारी नगराध्यक्षपदी पण काम करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी देखील त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सावंतवाडी शहरासाठी काम केलेलं आहे आणि म्हणूनच आज त्या अगदी अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले आहेत. आता आपण त्याच्याशी खास बातचीत करणार आहोत. मॅडम, सर्वप्रथम तुमचं स्वागत हॅलो सिंधुदुर्गमध्ये. नमस्ते. खरं तर रणसंग्राम सुरू झालेला आहे आणि या रणसंग्रामामध्ये तुम्ही आतापर्यंत अनेक मतदारांना भेटतायत, त्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. एकूणच मी पहिल्यांदा तुम्हाला विचारेन की हा जो काही तुमचा अपक्ष म्हणून जो काही प्रवास सुरू झालेला आहे आणि त्यांनी सावंतवाडीकरांनी तुम्हाला कसं स्वीकारलेलं, कसं वाटतंय तुम्हाला? आधी सावंतवाडीकरांनी स्वीकारलं, नंतर मी अपक्ष फॉर्म भरला. असं उलट आहे ते. आरक्षण, ओपन आरक्षण पडलं महिलांचं, तेव्हाच ते मला कॉन्टॅक्ट मध्ये आलेत आणि त्यांनी सांगितलं फॉर्म भरा म्हणून. आणि मी भारतीय जनता पार्टीचा फॉर्मही भरला, म्हणजे वरिष्ठांकडे रिक्वेस्ट करून मला इच्छा व्यक्त केली. आणि नंतर मी थोडंसं त्यांची गणित वेगळं चालू होती, त्याच्यामुळे म्हटलं जनतेच्या प्रेशर खाली मी अपक्ष सुद्धा फॉर्म भरला. त्याच्यामुळे त्यांनी ऑलरेडी मला स्वीकारलेलेच आहे. खरं जर पाहिलं असेल तर सावंतवाडीकरांशी तुमची एक वेगळी अशी जिव्हाळ्याची नाळ जुळलेली आहे आणि आम्ही ते अनेकदा पाहतो. आणि खरं जर सांगायला गेलं तर एकंदरीत सावंतवाडी आणि हे कोलगावकर झालं असं हे अजून एक अतूट नातं आहे. ओके. आणि यामध्ये तुम्ही इथे आलात. खरं तर तुम्ही ज्या कर्नाटकमधून तुम्ही जेव्हा इथे आलात त्यावेळी पण देखील तुमच्या घरामध्ये कुठेतरी संघ परिवाराचं बालकडू होतं आणि त्यातूनच तुम्ही मग राजकारणामध्ये जेव्हा इथे आलात, सावंतवाडीमध्ये जेव्हा तुमचा जीवनाचा प्रवास सुरू झाला, त्यावेळी कुठेतरी त्या संघ परिवारामधून तुम्ही वाढलेला होता. त्यामुळे तुम्हाला एक अपेक्षा होती आणि की भाजपकडून जेव्हा महिला आरक्षण जाहीर झालं त्या भाजपकडून तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल वगैरे, आणि त्यासाठी तुम्ही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील प्रयत्न केलात. तर हा एकंदरीत अनुभव काय होता, म्हणजे काय सांगाल या बाबत तुम्ही? आपलं शिक्षण आणि संस्कार हळदीपूर गुरु मठाच्या आध्यात्मिक क्षेत्रात झालं. माझे वडील गेले 52 वर्ष मठात सेवा करतात, प्रधान अर्चक म्हणून. आणि त्याच्यानंतर मी तिथे BSc BEd केलं. नंतर मी MA नंतर करून CTSचे व टुरिझमचे, आमचं मिस्टरांचं व्यवसाय आहे, त्याच्यासाठी मी टुरिझमचे पण कोर्स केला. आणि आपलं संस्कारच तसं होतं. माझ्या मुलग्याने सुद्धा आपला संघाचं ट्रेनिंग सुद्धा घेतलेले आहे. आणि राजकारण आमचं हे उद्दिष्ट नाहीये, समाजकारण आहे. कृषीच्या माध्यमातून, बिल्डिंग मटेरियलच्या माध्यमातून, त्याच्यानंतर आपलं एम्ब्युलन्सच्या माध्यमातून आपलं सावंतवाडी शहराची नाळ एक वेगळंच जोडलेले आहे. म्हणजे त्यांचं आणि आमचं रिलेशन एक व्यवसाय नाहीये, एक वेगळं प्रेमाचं नाळ जुळलेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला समाजकारणच आपलं एक उद्दिष्ट आहे. आणि 2016 मध्ये इलेक्शन झाला. माझं मूळ घर उभा बाजारला असल्यामुळे आणि तिथलं सगळं आमचं घर कोरगावकर फॅमिली म्हणा, बाकीचं म्हणा, असं असल्यामुळे मी 5 नंबर मध्ये नगरसेविका म्हणून लढवणार. फर्स्ट टाइम, इट वॉज इन द फर्स्ट टाइम इन माय लाईफ मी इच्छा व्यक्त केली होती. नंतर तेव्हा सुद्धा काहीतरी कारण असतं मला वगळलं गेलं, अपक्ष लढवला. माझे विरोधात 6 जण होते
आणि मी 7वा मेंबर होती. तिथे सुद्धा मी नंतर आपलं आदरणीय दीपक केसरकर आणि आपलं भारतीय जनता पार्टीचं 8 आणि आपलं पुढे राणे साहेबांचं गटाचं 8 असं होतं. काँग्रेस तेव्हा स्वाभिमान पक्ष होता आणि तेव्हा सुद्धा सत्ता पक्षाची हाती अशीच समीकरण झालेली होती. आणि तेव्हा पण आपल्या संस्कारामुळे मी इथेच मदत केली आणि उपनगराध्यक्षाची जबाबदारी स्वीकारली आणि सत्ता आपली शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे सावंतवाडीचं नगरपालिकेमध्ये बसली. खरं तर त्यावेळी तुम्हाला मोठ्या ऑफर देखील होत्या, पण तुम्ही त्यावेळी प्राधान्य भाजपला कष्ट करणारे हाताला ऑफरचा विषय नाहीये, आशीर्वादाची गरज असतात. आणि आज सुद्धा सावंतवाडीचे हे जवळजवळ 20-22 हजार मतदार आहेत. त्यांचे आशीर्वाद भरभरून आहे, सर्व पक्षीय सर्व धर्मीय, त्याच्यामुळे काही चिंता वाटत नाहीये. मतदार एवढं प्रेम करतात आणि सावंतवाडी शहर ना सागरजी एक वेगळं आहे, शांतता प्रिय आहेत. त्यांना हे इलेक्शनचे तोंडावर काय ते गोंधळ चालू असतात, दोज पीपल डोंट लाईक इट. त्यांना शांतता पाहिजे, प्रगती पाहिजे असतात. आता माझे मुलं आहे ते बीटेक MBA आहे, BMS MBA आहे, अखिलेशने बिझनेस करत केलेली आहे आणि IT च्या माध्यमातून आणि कृषीच्या माध्यमातून आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे आज 120 स्टाफ आहे. ह्याचं उद्दिष्ट काय, माझ्या मुलांना सुद्धा नोकरी मिळाली नसती काय, पण रोजगार निर्मिती करणं हे आपलं एक उद्दिष्ट आहे. मी परत सांगते की मला 120ला थांबायचं नाहीये. प्रत्येक अशी मला अंदाज आहे, आता सावंतवाडी शहरामध्ये फिरताना आपले मुलं आता IT म्हणून पुण्याला जातात, मॅक्झिमम लोक पुण्याला जातात. मुंबईला काय झालं, क्राऊड खूप झालेले, पण पुण्याला जाऊन करतात काय, ते ITचंच काम करतात. इथे का आपल्याला नेट मिळत नाहीये का? छोटी एक 3-4 टेबल घालून आपण एक छोटे प्रोजेक्ट आणले, सावंतवाडीतनं काम करू शकतात. आमचं मुलं आमच्या घरात राहिले, आपल्या आई बाबांबरोबर राहिले, आपल्या आजी आजोबांबरोबर राहिले, आपल्या शेताची देखरेख करून तिथले ताजी ऑर्गॅनिक भाज्या जेवण आरोग्य सांभाळू शकतात, आपल्या वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊ शकतात. हे माझे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्टाने मी हे रिंगणात उतरलेले आहे. माझे उद्दिष्ट असंच आहे. आता मी कमवते, माझ्या पदरात आहे पैसा दौलत, असं सावंतवाडीचं महिलांच्या हातात सुद्धा पैसे यायला पाहिजे, हे माझे उद्दिष्ट आहे. तुम्ही जो मुद्दा म्हणालात की इथे मुलं रोजगारासाठी सध्या अगदी नको त्या थराला पण जात आहेत. सावंतवाडी शहरामधले जर काही मुलं जर बघितले आहेत तर आज गोव्यामधला जे काय दारूचा प्रकार वाढलेला आहे त्यामुळे एक वेगळ्या दिशेला मुलं चालले, तर ह्या गोष्टीचा देखील विचार व्हायला पाहिजे आणि तो तुम्ही विचार करा. त्याला कारणीभूत सुद्धा आपण आहोत. त्यांना आता कसं गोव्याला गेला तर त्यांना पगार किती मिळतो, 15 ते 20 हजार मॅक्झिमम. बरोबर. त्याच्यातनं दररोज प्रवास करून किंवा ते गोव्याला राहून सुद्धा त्यांच्या शेवटला मिळतात किती, एक 10,000 रुपये राहतात. त्याच्यातनं ते घरी किती देणार त्यांच्या आई वडिलांना, वयस्कर आई वडिलांना, डिपेंड नसेल ते आई वडिलांना किती देणार, त्यांचे खर्च असतात, लक्झरी लाईफ असतात, ते किती सांभाळणार. मग ते दुसरं सोर्स कडे जातात, चुकीच्या दिशेने जातात. वाय, बिकॉज दॅट इज इनसफिशियंट फंड ऑफ इन्कम. बरोबर. त्याच्या बदली त्यांनी घरीच राहिला तर त्यांचे ते सगळे खर्च वाचले, आपल्या घरीच राहिलं, भाडं वाचलं, जेवणा पखाणाचे वाचले, हेल्थ चांगले राहिले, आई वडिलांबरोबर त्यांचं आपलं कंट्रोल सुद्धा राहिलं, प्रेम राहिले. बरोबर ना. हे सगळं करायला खूप कठीण नाही, इट इज व्हेरी सिम्पल टास्क. आता बाहेर कंपन्या आहेत, ते सावंतवाडी सारखी शहरात आणायला खूप सिंपल आहे. आता आम्ही गोसोर्स आपलं स्ट्रक्चर सेटअप केला, तुम्ही बघितलात माझगावला. तेवढं मोठ्याची गरज नाहीये, लहान सेटअप प्रत्येकांच्या घरात नाही, एक साधारण 300-400 स्क्वेअर फूटचे असेल तरी सुद्धा आपण 10-12 जणांना रोजगार देऊ शकतो. 10-12 जणांचे 20-25 युनिट झाला तर केवढं मोठं झालं अचिव्हमेंट. खरं तर आमचा हा कार्यक्रम आहे तो ह्यासाठीच आहे की उमेदवारात ज्या पद्धतीने पक्षाकडून म्हणजे सत्ताधारी पक्षांकडून कुठेतरी एक आपण त्या शहराला काय देऊ शकतो हे विजन घेऊन जाणं फार गरजेचं आहे. पण ते वैयक्तिक आरोपामध्येच सत्ताधारी अडकलेले आहेत. आणि हे पाहता मी तुम्हाला एवढंच विचारेन की खरं तर माझा जाहीरनामा हा आमचा विशेष कार्यक्रम आहे, त्याच्यामधून तुम्ही सावंतवाडी शहराला काय देणार आहात, कारण तुम्ही आत्ता
अनेक मतदारांशी भेटलात, अनेकांशी तुम्ही संवाद साधला, त्यातून मेन म्हणजे मुख्य तुम्हाला काय जाणवलं, लोकांना काय हवं आहे? मेन लोकांना शांतता आणि हॅपीनेस पाहिजे, ओके. सुखी जीवन पाहिजे. सुखी जीवनचे डेफिनेशन काय आहे? रोजगार, चांगलं हेल्थ, चांगलं त्यांना संस्कार, बरोबर. संस्कृती चांगलं जपलेलं आपलं सावंतवाडी शहर आहे. आपल्या सावंतवाडी शहराला पाणीचा प्रॉब्लेम आहे, पाईपलाईन आहेत ते खूप जीर्ण झालेले आहेत. ओके. एक मागे पण ते प्रस्ताव घेतलेले होते पण ते प्रलंबित राहिलं. त्याचं 24 तास पाण्याची आपल्या शहरामध्ये 8 ठिकाणी टाकीचं व्यवस्था केलेली होती आणि ते पूर्ण सावंतवाडी शहरामध्ये पसरवायचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला 24 तास पाण्याची व्यवस्था करायला मिळेल. जागा आपल्या रिझर्वेशन मध्ये आहे, तिथे मोठे सार्वजनिक विहिरीचं व्यवस्था केली तरी पाण्याची व्यवस्था होईल. आणि अंडरग्राऊंड वायरचे आहे, मागे तुम्हाला पण माहिती आहे की आपलं दुर्दैवी हे सुद्धा घटना घडली आणि थोडीशी हायटेड गाडी आली तरी सुद्धा ते वायरला अडकतात. त्याच्यामुळे शहरामधले अंडरग्राऊंड वायरचे आहे. भाजीचं आपलं महिला बसतात ग्रामीण भागातून येऊन. आपलं गावठी बाजार हे सावंतवाडीचा मेन विषय आहे. बरोबर. पालेभाजी, उकडे तांदूळ म्हणा, काजू, हे ते अमुक तमुक आहेत. पालेभाजी त्यांना एक चांगलं व्यवस्था आपण करून द्यायचं म्हटलं तरी सुद्धा आपलं त्यांना एक न्याय दिल्यासारखी होईल. त्याच्यानंतर आपलं रोजगारचे मुद्दा खूप महत्वाचे आहे. गोवा जवळ आहे आपल्याला, म्हापसा बाजार तुम्ही बघितलेलंच आहे, ते सावंतवाडीत का होऊ नये? लक्षात आलं काय? प्रत्येक म्हापसा बाजारला मिळतात. सो दॅट मॉडेल वी कॅन डू इन सावंतवाडी. असं सिंपल थिंग आहे. आरोग्याची व्यवस्था आहे, आपलं सावंतवाडी नगर परिषदेची आरोग्य व्यवस्था आहे, ते अजून बळकटीकरण करायचं. फिश मार्केटमध्ये कटडा उंच आहेत. आपलं फिश मार्केटचे महिला आहेत ते बसताना त्यांना त्रास होतात, त्यांचे गुडघ्याचे प्रॉब्लेम होतात. ते थोडंसं हाईट कमी करून त्यांना सुव्यवस्था करून द्यायची. प्रत्येक हेल्थ कसं असतं? स्वच्छतेमध्ये. आपलं डम्पिंग ग्राउंड आहे, डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था वर्षानुवर्ष रखडलेली आहे. तिथे आपण किती स्पीडने आपण इम्प्लिमेंट केली पाहिजे. आदरणीय मोदी साहेबांनी ते खूप स्वच्छतेला महत्व दिलेले आहे. स्वच्छतेतूनच आरोग्य येतं. आपल्या घरात पण आपण काय करतो? वेअर देर इज क्लीननेस देर इज हेल्थ. बरोबर. हेल्थ इज वेल्थ. सो ते इम्प्लिमेंट करायचं आहे. चांगलं गोशाळाचं माझं एक विजन आहे. आपल्याला आपलं नवीन डम्पिंग ग्राउंड आहे ते 5 एकरची आहे अप्रॉक्सिमेट. तिथे आपण थोडंसं एक गोशाळा केली तर आपल्याला ऑर्गेनिक खत सुद्धा तयार होईल. सावंतवाडीला ग्रीन सिटी बनवायची आहे मला. ग्रीन सिटीला आपल्याकडे तयार झालेलं खत आम्ही वापरला, त्याच्यातनं सुद्धा आपल्याला शहर पॉल्युशन फ्री होईल, ग्रीन होईल. हेल्थचा उद्दिष्ट माझं आहे की मेडिटेशन सेंटर, योगा सेंटर्स, ओपन जिम्स आणि सावंतवाडी शहरातले गार्डन्स आहेत त्याच्यात थोडंसं खूप दुर्व्यवस्था आहे. तिथे मुलांसाठी आपण इंडोर गेम्स आणि आउटडोर गेम्स, काहीतरी व्यायाम पाहिजे फिटनेससाठी. आजच्या मुलांना शाळेचं सिलेबस सुद्धा हेवी आहे आणि घरात सुद्धा आई वडील दोघे कामाला जातात, त्याच्यामुळे त्यांना प्रॉब्लेम होतात की एक्सरसाइजचं. त्याच्यासाठी असं खूप प्रॅक्टिकल विजन घेऊन मी चाललेली आहे. खरं तर हा झाला तुमचा एक शहराकडे बघण्याचा दृष्टिकोन. ज्या पद्धतीने तुम्ही शहरात आता शहर फिरताय त्यामुळे तुमचे खरं तर तुम्ही उपनगराध्यक्ष म्हणून सावंतवाडी शहरात काम केलेलं होतं आणि तुम्ही जो आत्ता म्हणालात की मला सावंतवाडी शहराकडे बघताना एक ग्रीन शहर म्हणून बघायचं आहे, तर मग ती संकल्पना त्यावेळी देखील तुम्ही राबवली होती. फक्त तुम्हाला पुरेसा त्यावेळी वेळ मिळाला नाही, कालावधी मिळाला नाही. पण आता तुम्ही ह्या संकल्पनेकडे पाहताना काय म्हणून पाहतात? कारण ही गरज आहे आज सावंतवाडी शहराची, कंपल्सरी गरज आहे आणि ते प्रॅक्टिकली मला करायचं आहे. आणि आपलं निवडून येणारी नगरसेवकांचं टीम आणि मी आणि माझे सोबत असणारी सर्व पक्षीय नेते मंडळी ह्यांच्या आधारातून मला खूप चांगलं करायला मिळणार, ह्याचे काही मला चिंता वाटत नाही. एक महत्वाचा विषय होता की आरोग्याचा, आणि तो खूपच भेडसावतो आहे. आणि आज सावंतवाडी शहरामध्ये एक हॉस्पिटल आहे पण तिथे ज्या अद्ययावत सुविधा पाहिजे त्या लोकांना मिळत नाहीये. तुम्ही स्वतः सावंतवाडी शहरात फिरताना ह्या तुमच्या देखील अनेकदा लक्षात आलं असेल, तर याबाबत तुमचं काय विचार आहे? आदरणीय दीपकभाई केसरकरनी एक तर मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल करायचं आपण आमच्या काळातच होतं ते फाउंडेशन हे वगैरे केलं होतं, भूमिपूजन वगैरे. पण सर्वांनाच माहिती आहे काही कारण असतं ते आपलं रखडलेले आहे.
पण आमचे सुद्धा ॲम्ब्युलन्स आहे. महिन्याला 150-200 लोक तरी इथून बांबोळीला जातात. आदरणीय राणेजींचं हॉस्पिटलमध्ये जातात. पण इथे सुविधा आपण देऊ शकत नाही. आणि लास्ट मोमेंटला तुम्हाला माहिती आहे की मेन हार्ट आणि ब्रीदिंग सिस्टमचे विषय असतात. जो तो व्यक्ती तिथे पोचेपर्यंत त्याचा जीव गमावलं जातात. ते खूप दुर्दैवी विषय आहे. हे विषय आपल्या हातात असले तरी सुद्धा वरिष्ठ नेत्यांचं एक मोठं बजेट आहे. पण 100 नव्हे 1000% आपल्याला ते पाहिजे होतं. आणि आता तरी होणारच आहे. कशाला करायचं गरज आहे. बरोबर आहे. कसं बेसिक नीड आहे हेल्थ आणि एज्युकेशन. त्याच्यातले एज्युकेशन आपण कसं पुढे जातो ते सुद्धा एज्युकेशनचे तुम्हाला सांगायला गेलं तर सगळे कोचिंग क्लासेस गोवा किंवा कोल्हापूरला जातात. ते सुद्धा मला करायचं आहे इथे. नीट म्हणा, जेईचं म्हणा, असं स्पेशल नर्सिंग कोर्सेस, कोचिंग क्लासेस, स्किल डेव्हलपमेंटची. आणि हेल्थचा विषय हे खूप गंभीर विषय आहे. आणि त्याच्याबद्दल आपण सिरियसली विचार केला पाहिजे. बेसिक नीड आपल्याकडे किती, काही कंपन्याकडे CSR फंड असतात. बरोबर आहे. त्यांना अप्रोच केलं तरी सुद्धा आपलं हॉस्पिटलमध्ये आपण बेसिक रिक्वायरमेंट आहे ते देऊ शकतो. आपलं कसं आहे माहिती ना, वेअर देर इज विल देर इज अ वे. आपण आपलं भूक ना दुसऱ्यांकडे मांडायला पाहिजे, तेव्हाच आपण ना सॅच्युरेट होऊ शकतो. असं माझा विषय आहे. आपण नुसता एसीत बसून किंवा हे करून, आय एम नॉट ब्लेमिंग एनीवन. खरं आहे. पण मॅडम एक महत्वाचा विषय इथे येतोय की आज तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. सत्ताधारी पक्ष समोर आहेत. ओके. आणि कदाचित येत्या काही दिवसात इथे मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा देखील वापर होऊ शकतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहता तुम्ही स्वतः अपक्ष म्हणून आहात, तर ह्या परिस्थितीला कसं तुम्ही सामोरे जाणार आहात? धनशक्ती आहे हे ऑफ द रेकॉर्ड असेल, मला माहिती नाहीये. पण माझ्याकडे जनतेचं मनशक्ती आहे. आणि मी कुठचं विजन घेऊन सावंतवाडी समोर जाते हे त्यांनी मला आता गेले 30 वर्ष बघितलेले आहे. शून्यातून मी हे विश्व उभं केलेले आहे. माझ्यासोबत शेतकरी आहे, तुमच्यासारखी सगळे प्रेमळ माणसं आहेत. त्याच्यामुळे माझ्याकडे आज 120 स्टाफ आहे. ओके. मला इथे थांबायचं नाहीये, सावंतवाडी शहराला न्याय द्यायचा आहे. हे विजननी मी चालत असताना धनशक्ती किंवा व्हॉट एव्हर इट मे बी, लोक त्याला निग्लेक्ट करणारच आहेत. आणि मला सपोर्ट करून सावंतवाडी शहराला एक चांगलं वहिनी निवडून आणायचं काम करणार, याच्याबद्दल शंका नाही. खरं तर तुम्ही जसं रोजगाराच्या विषयावर तुम्ही खूप बोलताय आणि तुम्हीच आत्ताच म्हणाला की भूक असली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने आज जर बघितलं असेल तर सावंतवाडी शहराची हीच एक भूक आहे की इथल्या तरुणांना रोजगार नाही. आणि प्रॅक्टिकली तुम्ही असं नुसतं सांगितलं नाहीये, तर त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिकली तसं दालन उभं केलेलं आहे. भविष्यात रोजगाराच्या दृष्टीने जसं तुम्ही एक प्रॅक्टिकली उदाहरण IT च्या सेक्टरमध्ये तुम्ही उभं केलं आहे. तुम्ही कृषीमधून तुमच्या अनेकांना रोजगार दिलेला आहे. तर याशिवाय सावंतवाडी शहरामध्ये रोजगार निर्मितीसाठी तुमचा काय विचार आहे? अजून काय करू शकतो आपण? प्रत्येक महिलांना दुकान किंवा मार्केट मिळणारच असं नाहीये. आपलं पॉप्युलेशन जास्ती आहे, मार्केट कमी आहे. पण त्यांचे आता कसं वर्क फ्रॉम होम आहे, घरी बनवलेल्या प्रोडक्टला आपण ना त्यांना मार्केट मिळवून देणं, ऑनलाईन आपण त्याला कसं आपण बाबा विक्री करू शकतो, क्वालिटीचे प्रोडक्ट कसं आपण तयार करू शकतो, त्यांना ट्रेनिंग द्यायचं. स्किल डेव्हलपमेंट करायचं गेलं तर कार्पेंटर, आपल्याकडे वायरमेन्स, चांगलं फॅब्रिकेशन करणारी माणसं हे नाही आहेत. त्यांना आपण कसं, खूप डिमांड आहेत त्यांना स्किल डेव्हलपमेंट द्यायचं. तुम्हाला काय बाबा, आता BVG सारखी कंपनी आता क्लिनिंग डिपार्टमेंट मध्ये आहे. ते काय कमी लेवलचे कामं नाहीये. दे आर अर्निंग इन लॅक्स पर मंथ. गार्डन मेंटेनन्स करतात. आपल्याला काउन्सिलर पाहिजे, झाडांना आता काउन्सिल करायला, बाबा हे झाड असं आहे, त्याला काय आपण ट्रीटमेंट करायचं आहे. माती परीक्षणची केंद्र आहेत. असं असंख्य घरात बसून आपण रोजगार निर्मिती करू शकतो. त्याचं मध्ये मला प्राधान्य असणार आहे. खरं तर सावंतवाडी शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे आणि त्याचसोबत एक हेरिटेज सिटी म्हणून देखील सावंतवाडीला ओळखलं जातं. त्यामुळे टुरिझमला खूप इथे मोठा स्कोप आहे. तर याबाबत तुमचा काय संकल्पना? टुरिझमची चांगली गोष्ट आहे. आता लोक बाहेरचे देशाचे सुद्धा आपण गोव्याला बघतात.
चांगलं मसाज सेंटर म्हणजे ह्याचं ट्रेनिंगचं स्पा सेंटर चालू शकतं. आपलं मालवणी जेवण आहे, बरोबर. भालेकर, आरेकर आणि खूप छोटी छोटी खानावळी सुद्धा फेमस झालेली आहेत. त्यांच्याकडे आपण क्वालिटीचे प्रोडक्ट ठेवलं आणि आज दुनिया AI आहे, ऑनलाईनची आहे. बरोबर. आपण क्वालिटीनी तन मन धन लावून कुठचा व्यवसाय केला तर टुरिस्ट सावंतवाडीला यायला काही हरकत नाही. आपलं सावंतवाडी शहर आहे निसर्गरम्य, नरेंद्र डोंगर, मोती तलाव, राजवाडा, अमुक गार्डन्स अशी ऍक्च्युअली निसर्गाने गिफ्ट दिलेलं शहर आहे. तिथे फक्त आम्ही कमी पडतो की ते मेंटेनन्स करायला, कन्सिस्टन्सी कमी आहे. हे आपण बाबा काहीतरी एकत्र, आता व्यापारी संघटना आहे त्यांनी एकत्र येऊन थोडं युनिफॉर्मिटी करायची. असं सगळ्यांनी एकत्र आलं तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. त्याला पर्यटन सिटी करायला आपण मोठं विषय डोक्यात घेतला पाहिजे असं नाही. आज लोकांना शांतता पाहिजे असतं. मेडिटेशन सेंटर, काही छोटे छोटे हट सारखी बनवली आणि तिथे बाहेरच्या देशाची माणसं आलेत, ते पैसे इथे सावंतवाडीला आले, प्रत्येक घराला इन्कम झालं. छोटे हट्स म्हणजे आता गवत वापरतात, माडाची चुडतं वापरतात, लाकूड बांबू वापरतात. त्याला काय आपण कॉन्क्रीट दुनिया, नो नॉट एट ऑल. वी हॅव टू सर्च द हॅपीनेस. छोटी बजेट मधून पण करू शकतात, पण इच्छाशक्ती व्यक्त केली पाहिजे आणि ते दिशेने आपलं पॉझिटिव्ह एफर्ट पाहिजे. तुम्ही मतदारांशी जेव्हा भेटतात तेव्हा ह्या गोष्टी जाणवतात का, येतात काय समोर? ह्या 100% येतात ना. ओके, 100% येतात. ते म्हणतात की तुम्ही शहराचे डेव्हलपमेंटच्या बाबतीत राजकारण आणू नका. ओके, असं ते म्हणतात. ते वेगळं आणि हे वेगळं आहे. आता माझ्यासारखी असंख्य नगरसेवक उमेदवारांना सुद्धा थोडे थोडे ते लांब गेले. तसं असं म्हणजे इच्छा कोणाला आहे ते काम करू शकतात. बाय प्रेशर कोणाला तरी बाबा आपण निवडलं मतदान करा, ते आपलं खुर्ची आहे, नगराध्यक्षाची असू दे, नगरसेवकांची असू दे, जबाबदारीची खुर्ची आहे. आपण शहराचं जनतेला न्याय देण्याची खुर्ची आहे. त्याच्यामुळे मी आजही म्हणते की माझी शहर माझी जबाबदारी म्हणून मी आज स्वीकारते, म्हणून मी आज अपक्ष लढवते. मला काय अपक्ष लढवून जनतेसमोर जाऊन एवढं प्रत्येक घराघरात जायचं होच नाहीये, पण हे एक आज माझे जीवनाचे काहीतरी बाबा चीज होऊन दे, तर मग म्हणून मी आज लढते. खरं तर अपक्ष तुम्ही लढवतायत आणि अपक्ष उमेदवारासमोर मोठं चॅलेंज असतं की त्याचं जे चिन्ह असतं ते मतदारांपर्यंत, कारण तुम्ही मतदारांच्या मनात आहेत, पण शेवटी मतदान ते चिन्हावर करणार, की याला तुम्ही कसं सामोरे जात आहेत? मी मतदारांना सांगितलेले आहे, येत्या 2 तारीखला 2 नंबर बटन पुढे अन्नपूर्णा कोरगावकर, तुमचे सगळ्यांची अन्नपूर्णा वहिनी नाव असणार अन्नपूर्णा कोरगावकर, आणि त्याच्या पुढे मेणबत्ती चिन्ह आहे आणि त्याच्या पुढे तुमचं एक मतदान प्रेमानी गर्वानी माझ्यासाठी करा, आपल्या शहरासाठी करा, आपलं राहतं ते मातीसाठी करा, असं म्हणून मी गर्वानी सांगते की 2 तारीखला 2 नंबर बटन मेणबत्ती चिन्ह. खरं तर ह्या होत्या आपल्या अन्नपूर्णाताई, आणि सावंतवाडीच्या खऱ्या अर्थाने त्यांनी एक मन जिंकलेलं आहे आणि सावंतवाडीकरांच्या मनामध्ये असल्यामुळे त्यांना चिन्हाची भीती नाही आहे, कारण त्यांचं प्रेम आणि त्यांच्याबद्दल असणारी आपुलकी हे त्यांचं चिन्ह आहे. खऱ्या अर्थानं त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की अपक्ष म्हणून निवडणुकीच्या सामोरे जाताना खऱ्या अर्थाने मोठं चॅलेंज असतं, पण मुळातच सावंतवाडीकरांनी मला स्वीकारल्यामुळे मला ते कधी चॅलेंज वाटलं नाही आणि त्यामुळे या जनशक्तीच्या जोरावर आपला विजय हा नक्की आहे असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे.